दहशतवादावर अंतिम प्रहार करण्याचा निश्चय पंतप्रधानांनी केला व्यक्त. संरक्षण दलांना प्रत्युत्तर देण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार बहाल. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आजही विविध बैठकांचं सत्र. पंतप्रधानांची संरक्षण मंत्र्यांसोबत तर गृह मंत्रालयाच्या विविध दल प्रमुखांची बैठक. पहलगाम हल्ला प्रकरणी NIAकडून तपासाला वेग. झिप ऑपरेटरसह 150 जणांची चौकशी सुरू. जम्मू काश्मीरमधली 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय. प्रत्येक तंत्रज्ञानात भारताला सर्वोत्तम देश बनवण्यासाठी काम करायचं असून मेक AI वर्क फ्रॉम इंडिया हे आपलं उद्दिष्ट. युग्म परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाला राष्ट्रपतींची मंजुरी. 14 मेला होणार शपथविधी. पहलगाम हल्ल्यातल्या राज्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडेही लक्ष दिलं जाणार. प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान तसंच काही मार्गांवर टोल मुक्ती देण्याची तरतूद असलेल्या नव्या EV धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा साम्राज्याचे सरदार रघुजी भोसले यांची लंडनमध्ये असलेली तलवार राज्य शासनानं केली खरेदी. या ऐतिहासिक ठेव राज्यात आणणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि कोलंबो इथं झालेल्या एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 15 धावांनी विजय. स्नेह राणा ठरली सर्वोत्तम खेळाडू.